हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल शब्दस्पर्श. मी आपण सर्वांचे स्वागत करते आहे शब्दस्पर्श चॅनलवर. नेहा एक काल्पनिक कथा आहे आणि ती फार रहस्यमय आहे. तर याचा आपण भाग 7 पर्व 2 बघतो आहोत. तर चला तर ऐकूया. निशू बाळ रात्री खूप खेळला होता. बाळ घरात येताच कल्पनाताई म्हणजे नेहाच्या आई बाळास मऊ खिचडी भरवली त्यांनी आणि तो कल्पनाताईच्या मांडीवरच झोपी गेला. कल्पनाताई काही वेळाने म्हणाल्या, उद्या नाश्ता झाला की आम्ही घरी निघायचं म्हणतोय. वसुधाताई म्हणाल्या, ठीक आहे, पण मध्ये मध्ये यायचं बरं का. नेहा आमची सूनबाई झाल्या असल्या तरी आईवडील म्हणून तुमचा हक्क पहिला आहे. मुली परक्याचं धन म्हणतात ना, त्या विचारांची मी अजिबात नाही. वसुधाताई कल्पनाताईच्या हातात हात घेऊन बोलत होत्या. जशा काही त्या शपथ घेत होत्या आणि सांगत होत्या, मुलगी तुमचीच आहे हो. कल्पनाताईच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून एक मोती वसुधाताईच्या हातावर अलगद पडला. त्यांनी त्या अश्रुरूपी मोतीला अलगद उचलले आणि कल्पनाताईला मिठी मारली. एका आईच्या काळजात कसा घालमेल होत असतो हे मी समजू शकते. इतक्या तर त्या समजत होत्या. चला जाऊया आपापल्या खोलीत, अगदी शांतपणे झोपा, वसुधाताई म्हणाल्या. रात्री सगळे आपापल्या खोलीत गेले होते. गार गार वारा आणि पक्ष्यांची किलबिल, अशी सुंदर पहाट कुणाला बरं हवीशी वाटणार नाही. या पहाटेचा आनंद घ्यायला नेहा खाली बगीचात पक्ष्यांसोबत बागडताना कल्पनाताईला दिसली. नेहाचं वागणं कधीकधी कळतच नाही. तिला बघून कल्पनाताई बगीचात आल्या. नेहा, इतक्या पहाटे काय करतेस बाळा? अगं आई, काही नाही ग, खाली यावंसं वाटलं. तुला तर माहीत आहे ना, मला ही किलबिल खूप आवडते. आता जाणार होते वर, पण आई बघतेस काय बगीचात किती सुंदर वाटतंय ना. बघ किती सुंदर पहाट आहे ही. ये ना बसू आपण इथे. अगं पण बाळाला एकटं सोडत जाऊ नकोस. आई, बाळाजवळ स्वप्नील आहे ना. कल्पनाताई म्हणाल्या, चहा पिशील काय? मी बनवते. नेहाने स्माईल केली. आईला विळखा घातला. गालावर एक पप्पी घेतली. अगं या घरी, मी बनवून देणार चहा माझ्या लाडक्या आईला. हे सासर आहे ना माझं, तू माझी गेस्ट आहेस आई. दोघी स्वयंपाकघरात आल्या. नेहाने चहा मांडला. मिळून दोघींनी चहा बिस्किटे घेतले. आता मी स्नान करायला जाते. नाश्ता झाला की निघूया मग आपण. घरी स्वयंपाक आणि घराची स्वच्छता करून ठेवेल शोभाबाई. हो, मी पण तयार होते. निशू बाळाला जवळ घेऊन स्वप्नील खूप छान झोपला होता. ती हळूच पलंगावर लेटली. आज ती माहेरी जाणार होती म्हणून खूप खुश होती. त्याआधी महत्त्वाचे काम करायचे होते तिला. बऱ्याच दिवसाआधी मॉलकरिता जागा बघून ठेवलेली होती नेहाने. आज ती डील पूर्ण करायची होती. मॉल बनवण्यासाठी या जागेच्या मागे बरीच वर्ष घालवली तिने. यासाठी बऱ्याच लोकांचा सपोर्ट मिळाला होता आणि म्हणूनच आज तिचे स्वप्न पूर्ण होणार होते. राजनला भेट म्हणून हा मॉल पूर्ण करून ती देणार होती. बाबांसोबत कल्पनाताई, नारायण आणि नेहा आणि स्वप्नील होतेच. नेहा आणि बाळ, नारायण सगळ्यांना नावात एन कॉमन असल्यामुळे त्यांनी एन शॉपिंग मॉल्स नावही ठरवून ठेवले होते. त्यामध्ये बरेच शॉप ते रेंटवर देणार होते. कॉफी डे, नाश्ता कॉर्नर, मूव्ही थिएटर, आणखी बरंच काही. तिच्यासमोर मोठे चॅलेंज होते. काही लोक म्हणाले, मराठी माणसाला जमणार नाही हो, आणि नेहाला तेच सिद्ध करून दाखवायचे होते. तिचा इतका मित्रपरिवार कशाचा कामाचा आणि तिच्या धाडसासमोर कुणीही काही करू शकत नाही, हे तर आपण बघितले आहेच. तिने याकरिता बऱ्याच वर्षापासून पैसे गुंतवून ठेवले होते. बाबांना शोधण्याआधीचा हा प्लान तिने करून ठेवला होता. तेव्हाच ती तिच्या शर्तीवर जगत होती. आता मात्र ती एकदम नॉर्मल जगत होती. आता तिच्या मनात फक्त हा मॉल बांधायचा आणि प्रॉपर्टी आपल्या वडिलांना साठी करून द्यायची आणि प्रॉफिटने सुरू ठेवायचा प्रामाणिकपणे. या स्वप्नीलचे पूर्ण सहकार्य होते. आणि जेव्हा जेव्हा तिच्या आयुष्यात नवीन काही होणार असतं ना,
अशीच ती पहाटे उठून मनमुराद आनंद घेत असते. पहाटेच्या शांत वातावरणात काही ठरवत असेल ती कदाचित. स्वप्नील तिच्या आयुष्यात येऊन प्रेमाची चाहूल लागली तेव्हासुद्धा ती अशीच पहाटे उठायची. तिने स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशीच पहाटे ट्रेकिंगला ट्रेनिंगला जायची. तिचा जगण्याचा लाईफस्टाईल असाच होता. दारावर बेल वाजली. स्वयंपाक करणारी बाई आली होती म्हणून सरी मावशीने दरवाजा उघडला आणि ती आतमध्ये येऊन पटापटा कामाला लागली. तिला कालच लवकर यायला सांगितले होते, पण तिला येताना टॅक्सी मिळाली नाही आणि म्हणून उशीर झाला. तसं कोणी तिला काही रागवणार नव्हते, पण तिलाच उशीर झाल्याचा गिल्ट वाटत होता. सध्या सुट्टी असल्यामुळे थोडाफार उशीर झाला तरी चालले असते तिचे ही खरे होते, पण आज महत्त्वाचा दिवस होता. त्यांनी ठरवलेल्या वेळी बाहेर जावं लागणार होतं त्यांना आणि त्यातल्या त्यात हिला असा उशीर झाला. सरी म्हणाली, आधी नाश्ता बनवून घे, बाकीचे काम आरामात करशील, मी मदत करते तुला. व्याही लोक चाललेत ना घरी. बाई म्हणाली, हो ताई, मी लवकर करते बघा. मी येताना बघा हे डोसा मिश्रण घेऊनच आले आणि बटाटे ठेवले मी कुकरमध्ये उकडायला. सरी म्हणाली, ओ हो, छान केलंस गं. कुकरच्या 3 शिट्या झाल्या बघ, गॅस बंद करून दे. सरी, थंड होऊ दे कुकरला, तेव्हापर्यंत मी चटणी बनवते, कोशिंबीर खोबरे घालून. तू कांदे मिरची चिरून घे. बाई म्हणाली, हो ताई, तुम्ही आहात तर मला खूप मदत होते, नाहीतर माझे हात चालत नाही हो भरभर. सरी म्हणाली, झाला असेल थंड कुकर, चल बनवायला घेऊया. हवं तर 2 गॅसवर कर. आता हळूहळू सगळे खाली येतील बरं का. दोघींनीही नाश्ता बनवायला लागल्या. स्वप्नील आणि नेहा बाळासोबत तयार होऊन खाली आले. राजन आणि कल्पनाताईसुद्धा त्याच वेळेस आले. फोनवर वेळ ठरवून ते एकाच वेळेस हॉलमध्ये येऊ लागले. स्वप्नील म्हणाला, मॉम, डॅड अजून तयार झाले नाहीत का? सरी, ते पण बाहेर जाणार आहेत का? स्वप्नील म्हणाला, हो मावशी, दादांच्या प्रत्येक कामात आमचा सहकार्य असेलच ना. स्वप्नीलने आधी सांगितलं नव्हतं म्हणून मसुदाताई अशा बोलतच खोलीतून बाहेर आल्या. सगळ्यांना आवडीचा नाश्ता मिळाला पोटभर. आमचा स्वयंपाक करू नका बरं का, आल्यावर बघू. डॅडी तोच आले म्हणाले, मी तयार झालो बरं, बस मला थोडा नाश्ता देऊन द्या. सरीने लवकर नाश्ता डायनिंग टेबलवर ठेवला. नेहाच्या जवळून बाळ पाय हलवत खाली उतरले आणि नेहा पण मदत करू लागली. नंतर, मावशी तू पण ये सोबत, तू चहासुद्धा घेतला नसशील, नेहा मावशीला म्हणाली. किती काळजी करते माझी पोर माझी. सोबत सगळ्यांनी नाश्ता केला. आता निघायला हवं आपल्याला, उशीर व्हायला नको. ड्रायव्हर टाटा सफारी कार घेऊन आला. सगळे बसले कारमध्ये आणि बिल्डरच्या ऑफिसला गेले. बिल्डर स्वप्नीलच्या फॅमिली, फ्रेंड्स आणि विश्वसनीय असल्यास बरीच जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. पुणे शहरात बरेच मोठे अपार्टमेंट, मॉल त्यांच्या कंपनीतर्फे बनविण्यात आले होते. उच्च प्रतीचे काम करणे ही त्यांची रिअल इस्टेट व्यवसायात ख्यातीप्राप्त होम स्वीट होम अशी एकमेव प्रॉपर्टीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी उभारली होती. आताच्या काळात अशी कामात 100% विश्वास देणारी कंपनी दिसणार नाही. हे कार्य हाती घेतले तेव्हापासून नेहा आणि स्वप्नील कोणतीही निष्काळजी न करता स्वतः जातीने लक्ष देत होते. आता ते या होम स्वीट होम ऑफिसला आले होते. खूप मोठा हॉल होता, मध्ये लांबच लांब टेबल, राऊंड शेपमध्ये. बहुतेक इथे मीटिंग किंवा मोठी डील, जास्त लोकांना आरामात बसता येईल असे अतिशय पॉश होते. प्रत्येक व्यक्तीसमोर एक पेन, लेटर पॅड, छोटी पाण्याची बॉटल ठेवली होती. नावाप्रमाणेच त्यांनी त्यांचे स्टँडर्ड कायम ठेवले होते. त्यांच्या टीमकडे लॅपटॉप, प्रेझेंटेशनसाठी प्रोजेक्टर होते. एक प्रकारची मीटिंग होती. यांनी लंचची व्यवस्थासुद्धा करून ठेवली होती, कारण आज डील पूर्ण करण्यास संपूर्ण दिवस लागणार होता. त्यांची मीटिंग सुरू झाली होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसू येऊ लागले होते. स्वप्नीलकडून सुद्धा सगळे फाईल्स चेक करायला वकील, CA आले होते. सर्व पडताळणी झाल्यावर आजची डील पूर्ण झाली होती.
सर्व स्वप्नील, नेहा आणि त्यांच्या कुटुंबियांना अभिनंदन करायला आले होते. धन्यवाद. तर मित्रमंडळी हो, आपणास हा भाग कसा वाटला? एक फॅमिली भाग होता हा. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या रहस्यामध्ये. काय असेल पुढे रहस्य हे जाणून घेण्याकरिता परत भेटूया आपण. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.